मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे, कुठलीही एक्झाम नाहीये, अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नसणार आहे, अर्जंट हायरिंग सुरू आहे, बिंदास अप्लाय करा। सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे, कारण की इंटरव्ह्यू आहे, मग तो कसा क्रॅक करायचा, कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे, कुठल्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, किती वाजता असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जॉबची शोधत असेल तर नक्की त्यांना या इंटरव्ह्यूला पाठवा, कारण की बघा तुमच्याकडे जर स्किल्स आहेत, तुम्हाला जर जॉब पाहिजे आहे तर अर्जंट हायरिंग आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा। डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनी सोबत तुम्हाला करिअर स्टार्ट करायचं आहे तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे। स्वतः यांच्या ज्या सिनियर HR आहे त्यांनी पोस्ट टाकली आहे, तुम्ही ते बघू शकताय। रोहिणी यांच्या ज्या HR आहे, ज्या की कॅम्पस रिक्रुटर आहे टेक महिंद्रा मध्ये, 32,000 फॉलोअर्स आहे यांचे लिंक्डइन वर, यांनी ही माहिती टाकली आणि तुम्ही ते बघू शकताय। यांचा मेल ॲड्रेस आणि डिटेल सुद्धा दिलेले आहे, rv009058880@techmahindra.com यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे। इंटरव्ह्यू सुद्धा चालू झालेले आहे, तुम्ही डिटेलमध्ये इथे बघू शकता। जसं की बघा, टेक महिंद्रा हायरिंग कशासाठी हायरिंग करते तर बिझनेस प्रोसेस सर्व्हिस म्हणजे BPS या प्रोसेससाठी हायरिंग होते आहे। सगळी माहिती दिली आहे, नेमका रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय। त्याआधी समजून घ्या इंटरव्ह्यू कधी असणार आहे। तर इंटरव्ह्यू ऑलरेडी सुरू झाले आहे। 21 एप्रिल पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत हे इंटरव्ह्यू असणार आहे। संडेला इंटरव्ह्यू नसणार आहे, ते सोडून इथे इंटरव्ह्यू असणार आहे। ठिकाण कुठलं आहे ते तुम्ही ते बघू शकताय, हिंजेवाडी फेज 3 पुणे या ठिकाणी तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे। हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल, त्यावरून तुम्हाला ही सगळी माहिती दिसून जाईल। कॉन्टॅक्ट कोणाला करायचा आहे तर रोहिणी जे मॅडम आहे त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। मेल ॲड्रेस आहे, यावर पण तुम्ही तुमचा रेझ्युमे CV पाठवून ठेवा आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा इंटरव्ह्यूला जो पण तुमचा CV असेल तर CV मध्ये तुम्हाला HR रोहिणी हे मेन्शन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही या इंटरव्ह्यूला जाताय तर HR रोहिणी नावाने जेवढे पण इंटरव्ह्यू असतील त्यांचं या प्रोसेससाठी जे हायरिंग होणार आहे ते पकडल्या जातील। आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे 2024 और ओल्डर, म्हणजे 18 मध्ये झालंय, 17 मध्ये झालंय, 16 मध्ये झालंय, 15 मध्ये झालेलं आहे, 24च्या आधी कधी पण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अप्लाय करू शकताय। 100% वर्क फ्रॉम ऑफिस अपॉर्च्युनिटी आहे। अनेकांकडे लॅपटॉप नसतो, रूम नसतो, इंटरनेट कनेक्शन स्टेबल नसतं, मध्येच लाईट जाते, पॉवर बॅकअप नसतो, त्यामुळे तुम्हाला ऑफिस जॉब बेस्ट असणार आहे। 24/7 म्हणजे रोटेशनल शिफ्ट मध्ये काम असणार आहे। नाईट शिफ्ट जेव्हा तुमची असते तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा अलाउन्स सुद्धा मिळतो। त्यानंतर वीक ऑफ असणार आहे, म्हणजे आठवड्यातनं एक दिवस तुम्ही कधी पण सुट्टी घेऊ शकताय। ओके, त्यानंतर बेसिक नेटवर्किंग नॉलेज तुमच्याकडे पाहिजे आणि फ्रेशर्स तुम्ही आहात अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स तुम्ही आहात अप्लाय करू शकताय। त्यामुळे म्हणालो चांगली संधी आहे। तुम्ही फ्रेशर्स ग्रॅज्युएट आहात, चांगल्या जॉबसाठी प्रयत्न करताय किंवा एक्सपिरियन्स आहात, चांगल्या जॉबसाठी प्रयत्न करताय, बोथ इथे अप्लाय करू शकताय। आता इथे सॅलरी किती मिळेल यांनी मेन्शन केलेली आहे, जे की तुम्ही इंटरव्ह्यू द्याल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, फ्रेशर्स आहात, त्या बेसिसवर तुम्हाला इथे सॅलरी ठरवण्यात येते। पण बेसिक सॅलरी इथे 25 ते 30,000 रुपयांपासून ते 40,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। काम काय असणार आहे तर इथे बघा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे। थोडक्यात काय आहे तर कस्टमर केअर रिलेटेड तुमचं काम असणार आहे, पण प्रोजेक्ट वेगळा आहे, त्यानुसार तुम्हाला ते काम करावं लागणार आहे। खास करून नेटवर्किंग रिलेटेड तुमचं इथे असणार आहे, त्यामुळे त्या रिलेटेड नॉलेज आहे। इथे असं काही नाही की एक्सपिरियन्सच पाहिजे, फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय। तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाणार आहे। यासाठी कुठलाही गुगल फॉर्म भरायचा नाही, कुठेही अप्लाय करायचं नाही, कुठलीही एक्झाम द्यायची नाही, कुठलीही फी द्यायची नाही। डायरेक्ट तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल, तिथून तुम्ही या ॲड्रेसवर जा, इंटरव्ह्यू द्या। इंटरव्ह्यू जाताना तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर जे पण तुमचे मार्कशीट्स आहे त्याचे झेरॉक्स अटेस्टेड करून म्हणजे तुमची सही करून घेऊन जा।
त्यानंतर प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन जा. आयकॉनिक मराठी चॅनलवर आपण व्हिडिओ टाकला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी कमेंट टाकून देईल. टेक महिंद्रासाठी कशा प्रकारे रेझ्युमे असला पाहिजे तो डाउनलोड करा, तुमचे डिटेल्स त्याच्यात टाका, तो घेऊन जा. त्याच्यावर रोहिणी मॅडमचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. इंटरव्ह्यूला जाताना काय काय तयारी करायची आहे, नेमका टेक महिंद्राचं बीपीएस कशा प्रकारे काम करतं, कुठले कुठले प्रोजेक्ट असतात त्याची माहिती करून जा. त्यानंतर कंपनीबद्दल थोडे बेसिक माहिती असली पाहिजे तुम्हाला. तुमचं नाव आडनाव सगळं प्रोफेशनली तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय काय केलंय, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, फ्रेशर्स असाल तर कुठून शिकलात, काय शिकलात, भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं, या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू तुम्ही इथे क्रॅक कसा करायचा. नसेल माहित तरी इथे मी तुम्हाला एक बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही बुक घेऊ शकताय आणि इंटरव्ह्यूची तयारी करू शकताय. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, शेअर करा. पुण्यामध्येच हा जॉब असणार आहे, पुण्यामध्येच इंटरव्ह्यू आहे, अनेकांना पुण्यामध्येच करिअर करायचं आहे. भरपूर साऱ्या कमेंट्स असतात, तर नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.